तो रस करा पूर्ण फीडबॅक केला जातो मॉनिटरचा. वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा, जाय नेमे पंढरीसी चुकोनी दितो वारीसी. आषाढी कार्तिकी सदा नाम गायमुखी, जाय नेमे पंढरीसी चुकोनी दितो वारीसी. एका जनार्दनी करीवारी, धन्य तोची बा संसारी. जाय नेमे पंढरीसी चुकोनी दितो वारीसी. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू चिरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरतिप्रदेशं, विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थं किं भजे ज्ञानदेवं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, गाते श्रुते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्टिते, सोमभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवडे. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा, जाय नेमे पंढरीशी चुकोनी दितो वारीसी. वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव, प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे, जगद्गुरु प्रतिष्ठा पैठण क्षेत्रवासी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा अखंड नेमाने पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्याला धन्यता देणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा विचार करण्या अगोदर थोडासा परिहार. श्री क्षेत्र खळेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु नगद नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु महादेव महाराज, गुरुवर्य शिवाजी महाराज, श्री महंत दत्तात्रय महाराज गिरी आदी सर्व महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शन आणि शुभ हस्ते आणि गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे उपासक महाराज मंडळी, सप्ताह समिती, सप्ताह कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून परिश्रमातून साकारलेला हा गोड असा हा उत्सव आणि या चालत असलेल्या नामसंकीर्तन महोत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. या गावामध्ये अनेक वर्ष ज्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे, एक संन्यासी लोकांमध्ये परंपरेमध्ये ज्यांचा अत्यंत मोठा सन्मान केला गेला अशा आपल्या भागातील एक महान संत व्यक्तिपरायण ऐतवारपुरी महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या पर्वकालात खळेगावकरांनी आयोजित केलेला हा उत्सव आहे. आणि या उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग परमस्नेही परममित्र व्यक्तिपरायण बदनाचार्य वारकरी संप्रदायाचे गुरु उपासक आमचे योगेश महाराज आमटे यांच्या संपर्कातून उपस्थित आपण सर्व महाराज मंडळी ज्यांनी गोड चाल गायली, हरिभक्तिपरायण शंकर महाराज अनपट, हरिभक्तिपरायण शिवाजी महाराज माने, गावातील पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, आपल्याच गावचे भूमिपुत्र सुंदर भारोडकर करतात नवनाथ महाराज, आणि आपण सर्व क्षेत्रातून आलेले सर्व वारकरी संप्रदायाचे उपासक
सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. मंडप चांगला आहे, साऊंड ऑपरेटिंग चांगली आहे आणि गेल्या 37-38 वर्षांपासून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. गायकवाडपुरी महाराजांचा हा गोड पुण्यतिथी उत्सव आपण समस्त ग्रामस्थ करत आहात. या निमित्ताने आपल्या पुढ्यात जो अभंग मी गायला तो अभंग नाथ महाराजांचा आहे. पंढरीची वारी जवळ आलेली असल्या कारणाने पांडुरंगाच्या वारीचं काय महात्म्य आहे, किंबहुना ती वारी करणारा वारकरी या जगात सर्वश्रेष्ठ कसा आहे याचा विचार प्रस्तुत अभंगात नाथ महाराजांनी केलेला आहे. विठ्ठल महाराष्ट्राच्या लोक परंपरेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, तत्वज्ञानामध्ये पंढरीच्या वारीला अत्यंत असामान्य असं महत्व दिलं गेलेलं आहे. वारी जवळ येते, वारकऱ्यांना वारीची अगदी मनपूर्वक अशी अंतःकरणातून तळमळ सुरू झाली का कधी मी एकदा पंढरपूरला जातोय. पावसाला सुरुवात झाली आणि एकदा का पेरण्या उरकल्या की लोकांना आपोआप त्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने हळूहळू निघू लागतात. भारतीय संस्कृतीमध्ये एकात्मतेचा संदेश देणारी ही वारी आहे. ज्याला आपली जन्म मरणाची वारी चुकवायची त्यांनी पंढरीची वारी नक्की केली पाहिजे. मनुष्य जन्माला येऊन ज्याने वारी केली नाही त्याच्या जगण्याला सार्थकताच नाही. आणि म्हणून वारी हा वारकऱ्याचा प्राण आहे आणि अशी पंढरीची वारी जवळ येते आहे. संतांच्या अंतःकरणात तेवढा बदल होतो वारी जवळ आल्यानंतर. अशी वारी करणं हा जणू वारकऱ्याचा नियम आहे, वारकऱ्याचा उपासनेतला फार मोठा नित्यनेम असा हा वारीचा आहे. आणि अशा वारीवर वारकऱ्याचं विशेष प्रेम असतं. नियम करणं हा माणसाचा स्वभाव आहे. प्रत्येक माणूस काही ना काही नियम करतो आहे की नाही. काही लोक म्हणतात मी आता 2 वर्ष झाले चहा प्यायचा नियम केलाय, चहा बंद केला आहे की नाही. काही म्हणतात आम्ही चप्पल घालायचा नियम केलाय. नियम हा स्वाभाविक आहे, माणसं नियम करत असतात. नियम हा माणसाकरताच आहे, जनावरांकरता नाही. पण त्या नियमांमध्ये काही शास्त्रीय नियम असतात आणि काही अशास्त्रीय नियम असतात. अशास्त्रीय नियम म्हणजे जे शास्त्राने सांगितलं नाही करू नका ते न सांगता सुद्धा आपण करतो त्याला अशास्त्रीय नियम म्हणतात. अगदी सांगायचं झालं तर 16 सोमवारचं व्रत, अवचित मंगळवार ऐकतो आपल्याकडे आहे का, असे बरेच असतात. ते अशास्त्रीय नियम ज्याचा शास्त्रात कुठेही पुरावा आलेला पण लोक उगाच करत राहतात. त्या नियमाने फक्त शरीराला पीडा होते, साध्य हातात काहीच येत नाही. पण जे नियम शास्त्राने सांगितले ते केलं पाहिजे ते करणं याला शास्त्रीय नियम म्हणतात. नियमाचे 3 प्रकार असतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. 3 प्रकारचे नियम असतात. कायिक म्हणजे शरीराने काय नियम केले पाहिजेत, वाचिक म्हणजे वाणीने काय नियम केले पाहिजेत आणि मानसिक म्हणजे मनाने काय नियम केले पाहिजेत. कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचे नियम शास्त्राने सांगितलेत आपल्याला. कायिक नियमाची व्याख्या करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेत सांगतात, अर्जुना देवद्विज गुरुप्राज्ञम पूजनम शौचमार्जनम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. देव, ब्राह्मण, आई बाप, गुरु या सगळ्यांचं पूजन करणं हा शरीराचा नियम. या शरीराने जर कोणाला काही नियम करायचा असेल तर उगाच काहीतरी नियम करत राहण्यापेक्षा देवपूजा करणं हा नियम चांगला आहे. गुरुची पूजा करणं हा नियम चांगला आहे. माय बापांची पूजा करणं, माय बापांची सेवा करणं हा शरीराचा सगळ्यात चांगला नियम आहे. आपल्या वडीलधाऱ्यांची सेवा करणं हा कायिक नियम म्हणून सगळ्यात चांगला नियम आहे. माऊली त्याचं फार विस्तृत वर्णन करतात. तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया अष्टो प्रहार जैसे पाया उळीग धापे. आपल्या आवडत्या देवाच्या मंदिरात जात जा, तिथं झाडलोट करत जा, तिथं रांगोळी काढत जा, तिथं आपला वाटेल ती सेवा करा, ती देवपूजा आहे. आजही काही लोकांचा असा नियम राहतो देवपूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही. पण आता दुर्दैव असे का हा सगळा देवपूजेचा भाग जवळजवळ माऊलींनीच वाटून घेतलेला आहे. घरातली देवपूजा जवळजवळ यांच्याकडेच आहे. आपल्याला बाहेरचं राहतं ना, राजकारण, समाजकारण, अमुक तमुक हे सगळे जे नसते उद्योग होतात ते फक्त आपल्याच डोक्यात आहेत. माय माऊल्या तुम्ही फार भाग्यवान आहे. तुम्ही फक्त आपल्या परिवाराला सुखी कसं ठेवता येईल, लेकरा बाळाला पोटभर कसं खाऊ घालता येईल, घर कसं व्यवस्थित राहील, घर कसं स्वच्छ राहील. आणि सायंकाळ झाली की आमची माय जेव्हा तुळशी पुढे दिवा लावते, सकाळची देवपूजा जेव्हा आमची एक आईच करते, पुरुषापेक्षा सगळ्यात जास्त घराला पुण्य जर कोण देत असेल तर ती माय देते. शरीराच्या नियमामध्ये आपण देवपूजा करा,
हे फक्त माणसासाठी, हे काही जनावरांसाठी नाही. आज एकादशीचं व्रत आहे, आज एकादशीचा उपवास केला पाहिजे, हे संतांनी कोणाला अभिप्रेत करून सांगितलं? आपल्याला. फक्त माणसाला, जनावरांना सांगितलं नाही, त्यांना ते माहितीच नाही. पशुधिकांना जर या गोष्टी कळत असत्या तर संतांनी तसा उल्लेख केला असता, पण जनावरांना हे सांगितलेलं नाही. धर्म, अधर्म, नीती, अनिती, कायदा, बेकायदा हे फक्त माणसा करताय, पशुधिकां करता नाहीये. पशु काय पाप पुण्य पशुधिकांना कोणतं पाप पुण्य कळतं? माणसाच्या लग्नाला ब्राह्मणाला निमंत्रित करावं लागतं. आजपर्यंत जनावरांच्या लग्नात कधी ब्राह्मणाला निमंत्रित केलंय का? पशु पक्षी विवाही जोशी कामा पडवता नाही. अरे जनावरांच्या लग्नात कधी ब्राह्मणाचं काम पडतं का? ज्या लग्नात ब्राह्मणाचं काम पडत नाही ते लग्न जनावरांचं आहे. मग जनावरांना कुठे नियम आहे? जनावरांना कोणती बंधन आहे? जनावरांना कुठे आलं पाप? जनावरांना कुठे आलं पुण्य? खेड्यापाड्यात जर आपले तुमचे ते महाराज मंडळी कीर्तनला गेले, नव्या पिढीतले कीर्तनकार भाग्यवान आहेत. आमचे महाराजांची गाडीची लोक काही पूजा करतात, काही लोक महाराजांची पूजा करतात, काही लोक गाडीची पण पूजा करतात. लोकांची श्रद्धा फार चांगली आहे वारकऱ्यांविषयी. महाराजांच्या गाडीची पूजा लोक करतात, गावकरी जमा होतात आणि तेवढ्याच गावातलं कुत्र तिथे येतं. गावकरी महाराजांची पूजा करतात, याही पेक्षा लोकांची श्रद्धा अशी असते का गावकरी महाराजांच्या गाडीची पण पूजा करतात आणि तेवढ्याच गावातलं कुत्र तिथं येतं. सगळ्याच गावात असतात आणि ते कुत्र तिथं येतं, म्हणतो वा वा काय चांगली गाडी आहे महाराजांची, तुम्ही पूजा करा, मी पाठीमागे जातो अभिषेक करतो. अभिषेक करतो. खरे गाव तुझी लाखो कोटी रुपयाची गाडी असू दे, त्याला काही घेणं देणं नाही. ते सरळ अभिषेक करून मोकळं होतं. पशु काय पाप पुण्य जाणत? बोला, जनावरांधिकांना कुठं पाप पुण्याचं ज्ञान आहे काय? नाही. हे ज्ञान फक्त माणसा करताय महाराज. हे जे बनवलं ना देवाने आपल्याला, एका शरीरासारखं दुसरं शरीर नाही, एका मेंदू सारखा दुसरा मेंदू नाही. काय परमात्म्याची व्यवस्था आहे महाराज या सृष्टीत. आणि असा सुंदर माणूस बनवलाय की जो माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर, आपल्या ज्ञानाच्या जोरावर साक्षात परमात्म्याला प्रसन्न करून घेईल एवढी ताकद फक्त मानवी शरीरात आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला. हा अधिकार फक्त माणसा करताय, जनावराधिकांना हा दिला नाही. हे शामन विद्यान तपोनदानम ज्ञानम न शीलम न गुणोन धर्मः तेमर्त्य लोके भूमिभार भूता मनुष्य रूपेण मृगांशरंती. जनावराधिकांना हे सगळं नाहीये आणि म्हणून हे धर्म, अधर्म, नीती आणि ती कायदा माणसाला असेल आणि माणूस जर जनावराप्रमाणे वर्तन करत असेल तर मग मात्र संत उपेक्षा करतात. जेवायला बसल्यानंतर आपला नियम वार करायचा, वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे. आता आम्ही आळंदीकर महाराज मंडळी उपस्थित आहेत. आळंदीला गेल्यावर जेवण करण्यासाठी आम्हाला गीतेचा 15वा अध्याय पाठ करावा लागला. नियम आम्हाला आळंदीमध्ये 15वा अध्याय ज्याला पाठ नाही त्याला जेवण करू दिलं जात नसतं. अगोदर 15वा अध्याय म्हणा मग जेवण करा, नियम. आणि दुर्दैवाने आज अशी पण लोक आपल्याला बघायला भेटतात का काही नाही, बायको म्हणते स्वयंपाक झाला येऊ दे, घेतलं ताट तर किलो सुरू. अरे आपण माणूस म्हणल्यानंतर जर माणसाला जर ईश्वराने बनवलंय, बुद्धी फक्त आपल्यालाच दिली, आपण देवाचं स्मरण न करता जीवन करता कसं काय? काही नित्तीने मावील अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. या शरीराचा हा नियम आहे का आपण जेवण करताना प्रभू परमात्म्याचं स्मरण करावं. देवा थँक्स, तुला धन्यवाद,
का रोज 2-3 वेळेचं जेवण तुम्हाला रोज खाऊ घालतो, पोटात अन्नाचा कण जावा, ही सुद्धा शक्ती ईश्वरा तुझी आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर देवाचे आभार मानले पाहिजेत. आपण उठल्याबरोबर देवाला आपण नमस्कार केला पाहिजे. दुपारी देवाला बसला, देवाला नमस्कार केला पाहिजे. आणि रात्री झोपताना देवाला सांगितलं पाहिजे, देवा आता मी झोपतो बरं, सकाळी मला उठव. एकदा मला देव कशाला उठेल, अलार्म लावून ठेवला उठतो माणूस. तर खळेगावकर मला सांग, अलार्म उठवतो का आपल्याला? राम आल्यावर माणूस उठतो, अलार्म नाही उठवत आपण. आपल्याला जर रामच आला नाही तर आपण उठणार. मग रोज आपल्याला जो झोपवतो, रोज उठवतो, ही सगळी काळजी जो ईश्वर वाहतो ना, त्या परमात्म्याचं स्मरण करणं हा काही नियम आहे. दुसरा नियम सांगितला वाचिक नियम. वाणीने काय नियम केले पाहिजे? वाचेचे नियम आहेत ना, गीतेला विचारा. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम चेत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपो उच्यते. वाणीने नेहमी चांगलं बोला, गोड बोला, मृदू बोला, मधुर बोला, अर्थभरीत बोला, संशयरहित बोला. कोणाचे वर्माला झोंबेल असं बोलू नका. आज घरात कलह होतो, शब्दांच्या चुका आहेत. गावात कलह होतो, शब्दांचे परिणाम आहेत. तालुक्यात, जिल्ह्यात, देशात भांडण उभा राहतं, या फक्त आपल्या वाणीचेच प्रॉब्लेम आहेत. माऊलीला विचारा कसं बोलावं. साचा निमवाळ मी तुला आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मनुस्मृतीला विचारा. सत्यम ब्रियात प्रियम ब्रियात नव्रियात सत्यम प्रियम प्रियम चिनाडुतम ब्रियात एष धर्म सनातनः. तुकाराम महाराजांना विचारा. मुखी अमृताची वाणी वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. गोड वापरली पाहिजे आपण. काही लोक असं बोलतात, कठोर बोलतात महाराज. काही लोकांचं बोलणं मी पाहिलं. गाढवाला जर बोललं ना, गाढवाला, तर गाढवाला सुद्धा ताप यायला बसली. इतके काही लोक कठोर बोलतात. मला एखाद्या कीर्तनाला फोन केला आमचे महाराज. मी म्हणलं रामकृष्ण हरी. तो समोरून म्हणला चायला पण तरी महाराजाला फोन लागला वाटतं. काय म्हणला म्हणू नका. सहज लोक बोलतात पण शिवी दिल्याशिवाय बोलत नाहीत महाराज लोक. काय बोलणं आपलं, काय वाणीचा दुरुपयोग. ईश्वराने दिली ही वाणी आहे, हिचा फार चांगला उपयोग करता आला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून या वाणीचा नियम असा आहे का ही वाणी भगवंतासाठी वापरली गेली पाहिजे. घेई 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 रे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण. मनाचे ते धाव घेई राहे विठोबाचे पाय. घेई 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 रे
गणेश महाराजांचा हात पण तेवढाच गोड आहे. झालं आणि म्हणून वाणीचा उपयोग हा भगवंताच्या चिंतनासाठी होऊ द्या. हा वाणीचा नियम आहे का या वाणीने नेहमी सत्य, मधुर, मोजकं, अर्थभरीत असं बोलत राहावं. बर, कायिक नेम भगवंताची पूजा, वाचिक नेम भगवंताचं चिंतन आणि मानसिक नियम या मनाने अखंड परमात्म्याचं चिंतन करत करत मनाला प्रसन्न करा. मन प्रसाद संयतम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धी रित्येत तपो मानस मुच्यते. कायिक नेम, वाचिक नेम आणि मानसिक नेम या तीनही नेमाला एकत्रित करण्यासाठी संतांनी पंढरपूरची वारी तयार केली. कारण हे तीनही नियम एकत्र येणं अशक्य आहे. एरवी आम्ही जर कधी कायिक नियम करायला गेलो तर वाचिक नियम घडत नाही, कधी वाचिक नियम करायला गेलो तर मानसिक नियम घडत नाही. तुम्ही पहा ना, देवालयात देवपूजा करायला बसलो तर वाणीने देवाची पूजाच होईल असं काही सांगता येणार नाही. देवपूजा करत असताना मन देवाच्या चिंतनात असेल असं काही सांगता येणार नाही. कधी आम्ही नामस्मरणाला करायला बसलो तर मन तिथं आमचं थांबत नाही. कधी मन थांबतं तर शरीर तिथं थांबणार नाही. मग या तीनही नियमाला एकत्रित कसं आणावं, संतांनी अत्यंत आपलं कौशल्यपूर्ण जीवन वापरलं आणि माऊलींनी पंढरीची वारी तयार केली. का ज्या वारीमध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक तीनही नियम एकत्र येतात. शरीर पंढरपूरच्या रस्त्याला लागतं. एक, वाणीने गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा. पंढरपूरच्या वारी चालत असताना वाचिक नेम हा आपोआप घडतो. कायिक नेम त्याच्या रस्त्याला लागलो, वाचिक नेम भगवंताचं चिंतन होतं, मानसिक नियम आपोआप पांडुरंगाचे पाय पाहण्याची तळमळ निर्माण होते. तीनही नियम एकत्र करण्यासाठी संतांनी पंढरपूरची वारी केली. आणि अशी पंढरपूरची वारी करणारा जो कोणी असेल त्याला द्विरुक्ती दोष पत्करून नाथ महाराज म्हणाले त्याच्यासारखा धन्य तोच आहे पहिल्या चरणात. Hare
पहिला वारकरी शंकरच आहे. विठाल वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. पंढरीचा वारकरी जो असेल, नेमाने पंढरपूरची जो वारी करतो त्याचा जन्म धन्य धन्य आहे, असं 2 वेळेला नाथ महाराज सांगतात. अर्थात 2 वेळेला हा शब्द प्रयोग करणं हा द्विरुक्ती नावाचा दोष आहे संत वाङ्मयात व्याकरणामध्ये, आणि तो दोष संत पत्करायला तयार आहे. जसं बाळाची काळजी आईला इतकी मोठी असते, बाळाला जर रक्त कमी पडलं तर आई सांगते माझं रक्त द्या पण माझं बाळ वाचलं पाहिजे. जगाचं कल्याण व्हावं, समाजाचं हित व्हावं यासाठी संत स्वतःकडे हा दोष पत्करायला तयार आहेत, पण समाज सुखी असला पाहिजे. आणि म्हणून जगहिताकरता अवतीर्ण झालेले संत संसारात काही मिळवल्याने आपण धन्य होणार नाही, काय केल्याने तुम्ही धन्य होणार आहात हा विचार आपल्याला प्रतिपादित करतात. पंढरीची वारी करा, धन्य धन्य जन्म त्याचा. जीवनभर काही लोक आपलं आयुष्य वेचतात, आयुष्य खर्च करतात. त्यांना विचारलं का बाबा पंढरपूरची वारी आली जवळ, येता का? बघू आता, आयुष्यभर नाही बोलवलं पांडुरंगाने, आता शेवटच्या टायमाला बोलावलं तर जाऊ. मी म्हणलं सैराट बघायला काय पैशाच आला होता का तिकीट घेऊन तुमच्याकडे? सैराट लागले म्हणून पिक्चर बघायला नाही म्हणत, पुण्य कमी पडतं, पाप आडवं येतं. आळंदी पंढरीची वारी आली का लोक म्हणतात बघू आता कधी माऊली बोलवतात, कधी देव बोलवतो. अरे देव तुमची वाट पाहतोच आहे, वाट पाहे उभा भेटीची. तुम्हाला उपरती झाली पाहिजे, पश्चाताप अंतःकरणाने आपण कधीतरी आळंदी पंढरपुराकडे निघालो पाहिजे. तीर्थे केली कोटीवरी, नाही देखील पंढरी, जळो त्याचे जाले. पण काही लोक तर अशी राहतात, महाराष्ट्रात राहतात पण पंढरपूरचं आकर्षण नसतं. ते म्हणतात महाराज आम्ही बाहेर जाऊन आलो. बाहेरच्या देवाची विटंबना अशाचा अर्थ नाही. आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय, महाराष्ट्राचा आराध्य हे भगवान श्री पांडुरंग आहे. जे ज्ञानोबा तुकोबांनी आम्हाला सांगितलं की हा आपला देव आहे, हा आपला ईश्वर आहे, त्याचं पंढरपूर क्षेत्र जर आम्ही पाहिलं नसेल तर संत आमच्या जीवनाला तुच्छ समजतात. म्हणून जीवनात मान्यता मिळवण्यापेक्षा धन्यता मिळवा, आणि ती धन्यता आम्हाला वारीने येते, ती धन्यता आम्हाला संत संघाने येते, ती धन्यता आम्हाला नामचिंतनाने येते. बाकी लोक मान्यतेसाठी रात्रंदिवस प्रयत्न करत राहतात, पण तो मान काय फार काळ टिकणारा थोडाच असतो. मान आज लोक मान्यता देतात, मान्यता ही पैशावर असते, कधी पदावर असते, कधी सत्तेवर असते. ती विशिष्ट कालापुरती मर्यादित असते. मान किंवा सन्मान किंवा प्रसिद्धी ही चिरकाल जीवनाला कधीच टिकणारी नाही. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुमादेवी विठ्ठलाच्या. बाबा रे, जेवढ्या गोष्टी तुला डोळ्याने दिसतात त्याच्यावर विश्वास ठेवत जाऊ नको. लावण्य मान्यता विद्या, लावण्य मान्यता विद्या, सखे सजन सूत्र पदत्र, विषय भोग वयसा, म्हणून याच्यासाठी प्रयत्न करू नका. लावण्य डोळ्याने दिसणार आपलं जे शरीराचं सौंदर्य ते आपल्या डोळ्यासमोर कधी संपून जाईल आपल्याला माहिती पण नाही. काय विश्वास ठेवतो आपण शरीराच्या सौंदर्यावर? संपणार आहे. मान्यता, मी कुणीतरी समाजात आहे, माझा काहीतरी मान आहे, मला काही लोक मानतात. बाबा लोक आपल्या तोंडावर नीट बोलतात, तोंड फिरलं का वाईट बोलतात. म्हणून आपल्याला फार लोक उदो करतात, आपल्याबद्दल चांगलं बोलतात, या भ्रमात राहू नका. मुझे गिनोचे प्रयत्न करू नका. पाठीमागे लोक आपल्याला चांगलं बोलणार नाहीयेत. जे जे जनवंदिती तेची त्याची निंदा करीती, नाथ यांचे चिरंजीव पद आहे. म्हणून जेने धैर्या शुद्ध परमार्थ
त्यासी जन्मान हा अनर्थ, त्यासी वाडे विषय स्वार्थ, ऐक नेमस्त विचार हा. म्हणून मान्यतेसाठी प्रयत्न करू नका. हे जीवन कृतार्थ कशाने होईल, मनुष्य जीवन हे धन्य कशाने होईल याचा विचार आपण करावा. आणि याला धन्य करण्यासाठी आम्हाला सत्संगच पाहिजे, वारीच पाहिजे, नामस्मरणच पाहिजे. त्याच्याशिवाय पृथ्वी तलावरचा माणूस धन्य होऊ शकत नाही. मग तो कोणत्याही देशातला असू द्या, कोणत्याही राज्यातला असू द्या, कोणत्याही प्रांतातला असू द्या, जीवन जर कृतार्थ करायचं असेल तर मुखात नाम आलंच पाहिजे. जीवन जर धन्य करायचं असेल तर संतांच्या संगतीत गेलोच पाहिजे. जीवन जर धन्य करायचं असेल तर पंढरीच्या वारीला गेलोच पाहिजे. त्याच्याशिवाय हे जीवन धन्य होईल सांगता येत नाही. म्हटलं आम्ही जगात मोठा मान केला, नाही होणार जीवन कृतार्थ. म्हणले जगात प्रसिद्धी आहे, जगाला लाजवेल एवढा पैसा आम्ही प्राप्त केला, मग ते नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तर यम आज्ञा. बाबा रे, मान्यतेचे प्रयत्न करत बसू नका. जीवन कृतार्थ कधी होतं? कान्होपात्रा माता म्हणते, धन्य कान्होपात्रा झाली धन्य कान्होपात्रा झाली भागाची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणूया, भेटी झाली कया ज्ञानदेवाची म्हणूया. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्या, आजी झाली कान्होपात्रा मातेसारखं सौंदर्य कोणाचं नाही, अशी सौंदर्याच्या अहंकारात वाढलेली कान्होपात्रा. जीवन कृतार्थ कधी झालं तिला विचारलं, ती सांगते जोपर्यंत माऊलींच्या संगतीत गेली नाही तोपर्यंत जीवन धन्य झालं नाही. बर, 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना विचारलं, तुमच्या जीवनाबद्दल काय वाटतं तुम्हाला? चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष जगलो, वाया गेले, पण आज जन्माला आल्यासारखं वाटलं का ज्या दिवशी मुक्ताईने माझ्यावर अनुग्रह केला. जीवन धन्य कधी होतं? ज्या दिवशी आम्हाला संत डोक्यावर हात फिरवतील. लक्षात ठेवा, असा परमार्थ करावा. नगर नारायण महाराजांनी असा डोक्यावर हात फिरवावा, तो दिवस आपल्याला सोन्याचा असेल. संतांच्या संगतीने, नामचिंतनाने आणि भगवंताच्या उपासनेने जीवन हे धन्य होतं. आणि अशी महान उपासना जी माऊलींनी आम्हाला वारीच्या रूपाने दिली आहे. काय काळ असेल महाराज, जेव्हा माऊली पंढरीच्या वारीला प्रारंभ करत होते. माऊलींनी पंढरपूरच्या वारीला सुरुवात केली त्यावेळेला काय असं लाखो समाज जसा आज माऊलींबरोबर चालतो तसा त्या काळात नव्हता. काही मोजके वारकरी असतील माऊलींच्या सोबत, ज्ञानोबाराजी भावंड आणि आपल्या सुकुमार पावलांनी ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरपूरची वारी सुरू केली. मी तुम्हाला वारीबद्दलच आज का बोलतो याचं कारण हे लक्षात आलं असेल का, वारी जवळ आली म्हणून नियम आणि समय असा आपला संप्रदायाचा का त्या त्या काळातल्या वेळेनुसार आपण कीर्तन करत राहतो, म्हणून मी वारीबद्दल बोलतोय. आणि माऊलींनी वारी सुरू केली, सुकुमार पावलत माऊलींची. माऊली वारीला चालतात. कोळ वय ज्ञानेश्वर महाराजांचं, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पंढरपुरा नेन गुढी गुढियो, पांडुरंगी मन रंगले रंगले, पांडुरंगी मन रंगले. माऊलींनी पंढरपूरची वारी सुरू केली. मी माझ्या एका मित्राला विचारलं, म्हणलं का महाराज तुम्ही यावर्षी मला पंढरपूरला वारीला दिसले नाही? ते म्हणले मी आता कीर्तनकार झालोय. पिठालं काय नवल शंकर महाराज कीर्तन करायला लागलो. काही काही लोक वारी बंद करतात. ज्या महापुरुषाने आम्हाला हे जीवन दिलंय त्या माऊलींनी वारी करून दाखवली आम्हाला.
माऊलींना काय पंढरपूरला पायी चालायची गरज थोडीच होती महाराज. आणि माऊली येते जे जे दृष्टी दिसेल ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासही नाही. त्यांना कुठे वारी करायची गरज आहे. पण का मी जर चाललो नाही तर हा एवढा समाज चालणार नाही. मी जर पंढरीच्या मार्गाला चाललो नाही तर एवढ्या लोकांचा उद्धार कसा होणार. हे लोक चालले पाहिजे. अरे नुसतं पांडुरंगाचं पंढरीचं नाव घेऊन कोणी पंढरीच्या वाटेला लागला तर त्याचा उद्धार सांगितलाय संतांनी. माऊलींना वाटलं असेल ना का मी चाललो नाही तर लोक चालणार नाही. पण पहिली माऊलींनी सुरुवात केली. आणि संत श्रेष्ठ हैबतराव महाराजांनी जो माऊलींचा पालखी सोहळा वाढवला आणि मग काय आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, आदिशक्ती मुक्ताई नगर ते पंढरपूर, सगळ्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून दिंड्या निघतात आणि पंढरपूरला जातात. तळागाळातला समाज 18 पगड जातीतील लोक एकत्र येतात. सलोख्याने एकत्र नांदतात. हेवे दावे नाही, तिरस्कार नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, निंदा नालस्ती टवाळी काही नाही. एवढा प्रेम आणि जिव्हाळा तुम्हाला जगात माऊलींची वारी सोडून कुठंच सापडणार नाही. हे तयार करणं संतांना किती काळ गेला असेल तुम्ही कल्पना करा. भारतातला एवढा समाज एक करण्यासाठी माऊलींना तुकोबारांना किती वेळ गेला असेल. दुर्दैव का आताची लोक माणसात माणूस ठेवीना, माणसात माणूस ठेवत नाहीत. अशी परिस्थिती आज होऊ पाहते. आणि संतांनी एवढी माणसं एकत्र केली. महाराज पहिलं कीर्तन फक्त पंढरपूरच्या रावळात व्हायचं. माऊलींनी पाहिलं, वाईट वाटलं माऊलींना. 4 लोक मंदिराच्या बाहेर होते. त्यामध्ये पहिले होते चोखोबाराय, अंत्यजयत म्हणून चोखोबाराय बाहेर दिसले. जनाबाई दासी तांबे महाराजांच्या म्हणून रावळात प्रवेश नव्हता. कबीर महाराज मुस्लिम आहेत म्हणून रावळात प्रवेश नव्हता. माऊलींनी पाहिलं, फार वाईट वाटलं. माऊली येते शेवटी, आईचा अंतकरण आहे. माऊलींच्या डोळ्याच्या कडा पाझरल्या आणि माऊलींनी पहिली क्रांती केली. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरातलंच कीर्तन उचललं आणि चंद्रभागेच्या वाळवंटात आलं. का मंदिरात सगळ्याला जाता येत नाही, मग कीर्तन आता इकडे होऊ द्या. मग आता चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन चालल्यावर आता कुठं बंधन राहील, आता कुठं द्वेष राहिला, आता कुठं कोणत्या जातीने यावं, कोणत्या धर्माने यावं असं काय राहिलं का. आता चंद्रभागेच्या वाळवंटात कोणीही या, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठी भावे चोखा मिळा. आणि माऊलींनी असा हा खुला संप्रदायातला सगळ्या लोकांच्या उद्धाराकरता कीर्तनाची व्यवस्था केली. तर गोड प्रमाणे त्याची चाल फार सुंदर आहे वारकऱ्यांमध्ये. आपण सगळ्यांनी मला त्याला साथ केली पाहिजे. एका टाळी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. बोला, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एक टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. ओ माझा ज्ञानराजा, एक टाळी. माझा ज्ञानराजा गोपाळासी लहानवाटी, गोपाळासी लहानवाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. ओ एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. ओ एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि असं चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन चाललं. महाराज का परमात्मा विटेवरचा खाली उतरला, नाचायला लागला. नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. जनाबाई महाराज माऊलींना चाल म्हणायला सांगतात. काय वाळवंटातला सगळा हा आनंद होता. माऊलींनी ही पंढरीची वारी तळागाळातल्या लोकांकरता सुरुवात केली.
आणि अशा या वारीमध्ये जो जो कुणी आला त्याच्या जीवनात काही क्वचित मानसिक सगळ्या प्रकाराने भगवंताची सेवा घडते. शरीर जर स्थिर असेल ना तर मन स्थिर राहत नाही. तुम्ही बघा बनवलंय कसं शरीर बघा. माणूस देह जर आपला स्थिर राहिला तर मन थांबत नाही. आता तुम्ही बसलात कीर्तनात पण मन थोडंच कीर्तनात. तुम्ही कीर्तनात आहेत मन कुलूप लावलं पण झटका मारायचाच राहिला. नेमकं लागलं का नाही हे मनात चाललंय. शरीर स्थिर आमचं पण मन स्थिर राहत नाही. आणि वारीचं तुम्हाला त्याच्यातली माऊलींची कल्पना किती दूरदृष्टी कशी होती ते सांगतो. जेव्हा शरीर कामात असतं ना तेव्हा मन थांबलेलं असतं आणि जेव्हा शरीर थांबलेलं असतं तेव्हा मन चंचल झालेलं असतं. वारीची सायकोलॉजी अशी आहे, माऊलींना माहिती होती माणूस जेव्हा चालायला सुरुवात करील तेव्हा त्याचं शरीर चालत राहील आणि मन पांडुरंगाकडे लागेल. म्हणून आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे, व्यायाम पण होणार आहे, मन पण देवाकडे लागणार आहे. आणि वाणीने तर काय सकाळपासून वारकऱ्याची भजनं सुरू होतात. अशा सगळ्या बाजूने पंढरीची वारी आम्हाला आनंद देते. वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. कधीच न वारीला जाणार एक जण पंढरपूरला चालला. बायकोला म्हणला अगं म्हणली मी वारीला चाललो. बायको म्हणली आज सूर्य काय पश्चिमेकडून उगवला, कधीच वारीला जाते ना आज कुंकुण गुढी आली. तो लाग जाऊ दे म्हणे मला आता काहीच जरी झालं तरी वारी यावर्षी करायची. बायकोला इतका आनंद वाटला. बरं झाले म्हणजे मालक वारीला चालले. तिने रात्रभर जागून छान लाडू बनवले आणि पिशवीत लाडू वगैरे भरले, त्याची बॅग वगैरे भरून दिली आणि सकाळी बॅग घेतली, उंबऱ्यात आला, दारात पाय टाकला. जाऊ का नको, जाऊ का नको, एक पाय दारात एक पाय बाहेर, जाऊ का नको. बायकोने लाडू हिसकून घेतले. बायको म्हणली वारीला चाललात म्हणून लाडू, नाही तर तुझ्या बापांनी ठेवले लाडू. वारीला चालला म्हणून लाडू. बर गेला वारीला, पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाच्या दारात गेला. धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणले पंढरी. आयसी चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसा कोटेवरी देवकोटे. उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसे ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोटे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देव. रावळाच्या जवळ आला, चोखोबाईला नमस्कार केला, नंदऱ्यांच्या पायरीला नमस्कार केला, आतमध्ये गेला, पांडुरंगाचं सुंदर रूप बघितलं. शरचंद्र बिंबा ननं चारुहासं लसत्कुंडलाक्रांत गंडस्थलांग. जपारागबिंबा धरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. किरीटोज्वल सर्वदिक्प्रान्तभागं सुररर्चितं दिव्य रत्नैरनर्घै. त्रिभुङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्. अजं रुक्मिणीप्राण सञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नात्यहं देवदेव परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. सुंदर असणारा परमात्मा. विटेवरच्या मालकाला नमस्कार केला, सगळं पंढरपूर पाहिलं, प्रदक्षिणा केली, वारी संपली. द्वादशीचा काला घेऊन घरी आला. घरी आल्यावर त्याच्या बायकोने विचारलं गेला होता पंढरपूरला, गेलो. झाली वारी, झाली म्हणले वारी. कसं काय वाटलं पंढरपूरची वारी? काय सांगू म्हणले तुला, काय ते पंढरपूर, काय चंद्रभागेचं वाळवंट, काय पुंडलिकाचा महाद्वार. पांडुरंगाच्या द्वारात जाऊन भगवंताला नमस्कार करून आलो. काय ती प्रदक्षिणा, वारकरी, दिंड्या, पताका, एवढा सगळा आनंद घेतला. म्हणले मी वारी सारखा आनंद जगात तुला कुठे सापडणार नाही. बायको म्हणली अहो मी जरा कामात होते, झाडून घेत होते, मी काय ऐकलंच नाही. परत सांगा म्हणे नेमकं पंढरपूरच्या वारीचं कसं महात्म्य आहे. तो मला चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, मंदिरात गेलो, पांडुरंगाचं दर्शन केलं, प्रदक्षिणा केली, द्वादशी करून आलो. बायको म्हणली काय काय म्हणलं, मी जर ऐकलंच नाही. दोनदा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगायचं म्हणलं तुम्हाला ऐकलं नाही. 2 वेळा सांगून ऐकत नाही. कोपऱ्यात गेला आणि कोपऱ्यातली काठी घेतली आणि बायकोला हाणायला लागली. बायको म्हणली एवढ्यासाठी वारीला पाठवलं होतं, द्या म्हणली काठी.
पंढरपूरला जाऊन जर ही सवय सुटत नसेल तर वारी अजून नीट झाली नाही. विठाळ वारी करतो याचा अर्थ काय? छोट्या छोट्या आपल्या दोषांचं अवलोकन करा, त्याला वारी म्हणतात. आपल्यातले जे दोष आहेत त्याच्यातून आम्हाला कुठेतरी मुक्तता पाहिजे, त्याला वारी म्हणतात. आणि अशी ही वारी जो करत असेल त्याचा जन्म धन्य आहे. धन्य धन्य जन्म त्याचा. गंमत असते महाराज, जे लोक आता वारीला चालतात, नारायणगडाची दिंडी, आपल्याकडे सगळ्या गडाच्या परंपरा आहे, अनेक दिंड्या असतात, लोक चालत राहतात. माऊलींच्या सोहळ्यात आम्ही लोक चालतो, मौज काही वेगळीच आहे महाराज. हे बघा, लाखो करोडो अब्जावधीच्या श्रीमंतीत राहणारी लोक आहेत आज शहरातली, पण ते सुद्धा जेव्हा पंढरपूरच्या वारी चालतात, काही नाही, आपलं पद प्रतिष्ठा सगळं सोडून देतात आणि वारीचा आनंद घेतात. एवढा आनंद असतो त्यांना. कधी कधी एवढं ऊन पडतं तर अचानक पाऊस येतो. एरवी एसी फुल रूम मध्ये राहणारा माणूस पण जेव्हा रावटी जोडतो त्याला विचारलं कसं काय वाटतं, तो म्हणतो याच्यासारखा आनंद नाही. कधी कधी असा वारा सुटतो का रावटी उडून जाते, मग काय नुसतं आकाशात दिसतं, तो म्हणतो याच्यासारखा आनंद नाही. कधी कधी वळकटीच्या खालून पाणी जातं तरी तो म्हणतो याच्यासारखा आनंद नाही. माणूस घरात नाही सहन करत, हे फक्त वारीतच सहन करतो. मला सगळ्या अनुकूल आणि प्रतिकूल घटना मला वारीत बघायला भेटतात आणि हे वारीच तुम्हाला शिकवते. सगळ्या गोष्टीला तुम्हाला बॅलन्स कसा करावा हे फक्त तुम्हाला वारीतच अनुभवायला मिळते. पण मनुष्य जन्माला आलात ना, वारी केल्याशिवाय मरू नका. मानवी जीवनाला आलात, पंढरपूर पाहिल्याशिवाय मरूच नाही महाराज माणसाने, असं मी एक म्हणलं. तो मला म्हटला, महाराज दिवसभरात 50 वेळा आपटलो, पण दुकानात जाऊन पिलोच. म्हणलं बरं झालं, चांगली क्रांती केली. अरे 100 वेळा आपटला पाहिजे, पण सासवडच्या घाटात जाऊन माऊलींच्या रथाला शिवून यायला पाहिजे, तो पुरुषार्थ आहे. भल्या माणसा विषयासाठी, व्यसनासाठी स्वतःच तारुण्य उद्ध्वस्त करतोस, काही शहाणपण आहे त्याच्यात? न पेक्षा एवढं सुंदर दिलं ईश्वराने, कधीतरी त्याच्यासाठी याला प्रयत्न करून बघा, थोडा आनंद येईल ना महाराज. आज तरुण वयात आम्ही कीर्तनकार असेल, योगेश महाराज असू, आमची इसरी महाराज मंडळी, धोत्र घालून आम्ही भजन कीर्तन करतो. कुठेतरी याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे का काय मिळतं याच्यात. अरे आज जगात सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून झालेला आहे, आम्हाला समाधान फक्त खळेगावच्या सप्त्यातच आहे. पैसा काही कमी नाही लोकांकडे, उद्या प्लॉटिंग लोक चंद्रावर करतील, पण प्लॉटिंग चंद्रावर केली म्हणून समाधान नाही. समाधानासाठी तुम्हाला आयतवार पुरी महाराजांच्या सप्त्यातच यावं लागणार आहे. जगात समाधान शिल्लक राहिलेलं आहे. समाधानासाठी तुम्हाला सप्त्याच्या मंडपातच यावं लागणार आहे. कीर्तनाशिवाय समाधान नाही, भजनाशिवाय चित्त समाधान नाही. तेने सदा चित्ता पैसा समाधान देत नाही, विषय देत नाही. जगत जेता सिकंदर सांगतो, रिकाम्या हाताने आलो रिकाम्या हाताने गेलो काय कमवलं. सिकंदर सांगतो आयुष्यभर ज्याने सौंदर्य भोगले ते या तिला विचारा, तो सांगतो न जातु काम कामाना उपभोगेन शाम्यती. दुर्दैव माझं का आयुष्य वाढवून घेतलं, विषय भोगले, सौंदर्य भोगलं, आज मला कळालं की माझं जीवन निरर्थक आहे. तो पुरुरवा सांगतो भागवतात, नात्रायने गोड चिंतन केलंय. उर्वशीच्या साठी तो अनवाणी पायाने पळत होता आणि शेवटी त्याने सांगितलं नरदेहीचे उत्तमोत्तम अमूल्य आयुष्य केले भस्म, जळो जळो माझे कर्म निंदे अधर्म ते एक. कदरयू ब्राह्मणाला विचारा, नात्रायने भागवतात वर्णन केलंय. ज्याने पैसा हा एक त्याचं श्रेष्ठ साधन होतं, त्याला विचारलं तुला काय वाटतं पैशाबद्दल, तेव्हा त्याने सांगितलं जळोजळो हा धनकाम व्यर्थ गेले माझे जन्म पुकारचे जे राम नाम ते मी अधमन म्हणेची. म्हणून एक वेळ भगवंताचं नाम मुखात येण्यासाठी, संतांच्या संगतीत जाण्यासाठी आणि पंढरीच्या वारीत जाण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं. आणि अशी ही वारी जो करत असेल नात्रयाचा फार कौतुकाने त्याला धन्यता देतात. धन्य धन्य जन्म त्याचा. कृतार्थ तो का जो पंढरीची वारी करतो, आनंदीची वारी करतो, त्याला कृतार्थता संत देतात. काही लोक स्वतःचंही जीवन धन्य करत नाही, दुसऱ्याचंही करत नाही. आपण न करी तीर्थयात्रा दुजियासी जाऊ निधी, विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी. आवडली मी वारीला चाललोय का काही येडा आहे का तू? ते पंढरीची वारी आळंदीची वारी करणे हे काही हे आपल्यासारख्याच काम आहे काही? सगळी अंधश्रद्धा आहे, हे थोतांड आहे. मग तो म्हणतो तिकडे कीर्तनाला जाण्यापेक्षा गावात तमाशा आलाय तिकडे चल. विषयाचा लंपट शिकवी
कुविद्या कुबुद्धी. चांगल्या मार्गाला एखादा जात असेल त्याला तो जाऊ देत नाही, आणि जे वाईट काम आहे तिकडे त्याला प्रवृत्त केल्याशिवाय राहत नाही. स्वतःही नरकाला आणि दुसऱ्यालाही नरकाला घालतात. काही लोक स्वतःचा उद्धार करतात पण दुसऱ्याचं करत नाही. स्वतःचं जीवन धन्य दुसऱ्याचं होऊ देत नाही. मुनिमुक्त झाले भेनेगर भव असा. मुनिमुक्त झाले, काही लोक मुक्त होतात स्वतः पण दुसऱ्याला धन्य करत नाही. काही लोक स्वतः धन्य होत नाहीत पण दुसऱ्याला धन्य करतात. काही काही लोकांची वाणी इतकी चांगली असते का त्याची वाणी ऐकलं काही समाजातल्या श्रोत्यांमध्ये उद्धाराची भावना तयार होते. समाज उद्धरून जातो पण त्या वक्त्याला स्वतःला धन्यता प्राप्त करून घेता येते. अमृताची गुढी पुढेला सांगसी आपण उपवासी मरोनिया. समोरच्याला अमृतासारखी गोडी सांगतो पण स्वतः मात्र उपाशी राहतो. याला म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे भाषण. दुसऱ्याला धन्य करतो पण तो स्वतः धन्य होत नाही. पण वारकरी संत असेत महाराज ते स्वतः धन्य आहेत आणि जगाला धन्य करण्याकरता त्यांनी पंढरीची वारी सुरू केली. आणि अशी वारी जो नेमाने करत राहतो त्याला धन्यता देतात. तो वारकरी पंढरीची नेमाची वारी चुकवतच नाही. दुसऱ्या चरणात जाई नेहमी पंढरी चाल कोणती असू द्या फक्त गेला म्हणजे बरं झालं. चुकून निधी तो वारीसी. पंढरीची वारी ही तो वारकरी चुकवत नाही. वारकरी पंढरीचा वारकरी चुको निधी
तो वारी चुकवत नाही. काय आमुची कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठोबाचे. म्हणूनच महाराजांचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणाले, अरे पंढरीची वारी जो वारकरी तो चुकवणारच नाही, जो चुकवतो तो वारकरी नाही. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि कना करी तीर्थव्रत. पंढरीची वारी माझ्या घरातली परंपरा आहे आणि ती वारी मी कधीही चुकवणार नाही. पण वारी शब्दामध्ये व येतो. वारकरी संप्रदायात 3 वला फार प्राधान्य दिले गेले. व आहे आधी ज्याचे, हे वकारादी शब्द आहेत. व पहिला व वाचन, जो वारकरी त्याच्या जीवनात 3 व असले पाहिजे. पहिला व वाचन, दुसरा व व्रत आणि तिसरा व वारी. हे 3 व जो ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला बुक्का आहे आणि जो स्वतःला वारकरी म्हणून घेतो, त्याच्याकडे या 3 गोष्टी असल्या पाहिजेत. नाही माझं कीर्तन कळालं तरी चालेल, एवढं लक्षात ठेवा, झालं आपलं कीर्तन. वारकरी जो आहे त्याच्याकडे वाचन असावं. वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे, ज्ञानेश्वरी, गाथा आणि नाथ यांचं भागवत. ही प्रस्थानत्रयी आहे. जो वारकरी झाला त्याने ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत वाचावं. रोज किमान 5 ओव्या तरी वाचल्या गेल्या पाहिजेत. आपण वारकरी आहोत, आपल्या गळ्यात माळ आहे. अंगावर पहिला तांब्या जेव्हा आंघोळीला घेतो ना, तेव्हा माळ पाहिली का कळतं, बी केअरफुल, आपण वारकरी आहे. काय शिकवते आम्हाला माळ? वाचन, व्रत आणि वारी. वाचन असावं. कीर्तनकार हा जर वाचक नसेल, स्वानंद सुखनिवासी बंकट स्वामी महाराज असं म्हणायचे, जो कीर्तनकार आहे, जो वारकरी आहे, त्याला गल्ली पासून तर दिल्ली पर्यंतची माहिती पाहिजे. मग कीर्तनकाराला राजकारण कळत नाही असं नाही, फक्त त्याला ते करायचं नसतं, नाही त्याला पण सगळं कळतं. त्याला गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच सगळं कळतं आणि ते कळलं पाहिजे, त्याच्यासाठी तो अभ्यासक असला पाहिजे. म्हणून वक्ता हा बिगर अभ्यासाचं काम करू शकत नाही, त्याला अभ्यास लागतो. अभ्यासाचे बळे एका गती अंतराळे, ओले मुळ भीदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. म्हणून अभ्यासच लागतो महाराज. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. विद्वान व विजानाती विद्वजनो परिश्रम नाही बंध्या विजानाती गर्वी प्रसव वेदना. विद्वानाची किंमत कळण्याकरता आपण विद्वान लागतो. जो विद्वान नाही त्याला काय कळणारे विद्वान कशाला म्हणतात? अभ्यास करण्यासाठी कुशाग्र बुद्धी क्षमता लागते. UPSC ला जी पोरं अभ्यास करतात, 17-18 घंटे एका जागेवर बसून अभ्यास करतात. अभ्यास म्हणजे खायची गोष्ट नाही, ती बाजारचा भाजीपाला नाही. अभ्यास अभ्यासच आहे. बिगर अभ्यासावाल्याला अभ्यास कसा असतो हे कळत नाही. 99% जर पडले ना एखाद्या मुलाला, तो 1% रडतो. आणि जे काठावर पास झालं ते म्हणतात, काय रडतो, तुला 1% कमी आहे, मी काठावर पास झालो तरी खुश आहे. तो त्याला म्हणतो, तुला काय कळायचं बाबा, अभ्यास काय असतो, आहे की नाही? जे काठावर पास झालं त्याला काही त्याच्याशी ते अभ्यास पास झाला म्हणूनच खुश राहतो. यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणं किम करिष्यति. शास्त्र सांगतं, आंधळ्या माणसाला आरसा काही कामाचा नाही. ज्याला अभ्यासच करायचा नाही त्याला शास्त्र काही कामाचं नाही. आणि म्हणून कीर्तनकार हा वाचक असला पाहिजे. तो अभ्यासाशिवाय त्याने बोलू नये. आता श्रोत्यांवर ही जबाबदारी पाहिजे का अभ्यासाशिवाय कीर्तन करायला त्यांनी बोलू नये, पण असं होत नाही. ते म्हणून बरं आहे आपलं, असू द्या. वाचन हा पहिला भाग आहे. दुसरं व्रत. जो वारकरी त्याच्या जीवनात व्रत असलं पाहिजे. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्री. ज्याने गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, ज्याच्या कपाळाला बुक्का आहे, जो पांडुरंगाचा उपासक आहे, त्याच्या जीवनात पर्व विशेष भागवत धर्मी. वर्षाच्या 24 एकादशी असल्याच पाहिजे. कंपल्सरी त्याला ते ही धरतो ती धरत नाही असं चालणार नाही. कंपल्सरी आहे 24 एकादशी, पर्व विशेष भागवत धर्मी. नृसिंह जयंतीचा उपवास वारकऱ्यांनी केलाच पाहिजे. नृसिंह जयंती, रामनवमी आणि हे एकादशी सारखे धरावे लागतात. सकाळी धरायचं, संध्याकाळी सोडायचं असं पण नाही चालत. नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आणि उत्तमोत्तमी शिवरात्री.
हे झाले 29 आणि तुकाराम महाराजांचा सोमवार. एवढे जो धरतो त्याला वारकरी म्हणतात. याच्यापेक्षा जे दुसरे धरत असतील ते काही गाठत आले नाही, तेवढं मला काही माहिती नाही. एवढे 30 उपवास संतांनी सांगितले, एवढे आपण करा. वाचन, व्रत आणि तिसरं आहे वारी. हे 3 आपल्या वारकऱ्याच्या जीवनात असावे. त्याने वाचन, व्रत आणि वारी करत राहावी. वारी चुकोनी दी हरी, म्हणून जाय नेहमी पंढरीसी, चुकोनी दी तो वारीसी. तो वारी चुकवत नाही. मग काही जरी झालं तरी वारी मात्र त्याची चुकणार नाही. अनेक वर्ष, अनेक पिढ्यांपासून पंढरीची वारी तुकोबारांच्या घरात चाललेली असताना अचानक अंगात ताप भरला आणि तुकाराम महाराजांना पंढरपूरला जाता येईना. महाराज उद्विग्न झाले. पंढरपूरला वारकरी निघाले. गावातून दिंड्या चालल्या होत्या. बघा ना तुम्ही, दिंड्या निघाल्यावर काय वातावरण राहतं महाराष्ट्रातलं. असं सुंदर चित्र तयार होतं. गावागावातून भजनाचा, ज्ञानोबा तुकारामाचा भजनाचा नावाचा आवाज येतो. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. माणसं तोंडाने ज्ञानोबा तुकाराम म्हणतात, वारकरी नवल नाही. योगेश महाराजांचा पकवा सुद्धा म्हणतो ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि पकवा जेव्हा ज्ञानोबा तुकाराम म्हणला तेव्हा पुण्यात एका फॉरेनरने योगेश महाराजांना विचारलं, हे ब्रदर प्लीज टेल मी व्हॉट इज अ ज्ञानोबा तुकाराम. नेमकं ज्ञानोबा तुकाराम नेमकं आहे तरी काय? तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं, हे ब्रदर लिसन केअरफुली, ज्ञानोबा तुकाराम दॅट इज हार्ट ऑफ महाराष्ट्र. ज्ञानोबा आणि तुकाराम हे महाराष्ट्राचं हृदय आहे. महाराष्ट्र कुणाचा? माऊलींचा आणि तुकाराम महाराजांचा. या पक्षाचा त्या पक्षाचा याचा त्याचा कोणाचाच नाही. महाराष्ट्र फक्त माऊलींचा आणि तुकाराम महाराजांचा. बाकी महाराष्ट्र कोणाचाच नाही. महाराज या महाराष्ट्राला महान केलं ते फक्त ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, म्हणून त्यांचा हा महाराष्ट्र आहे. आणि असं हे भजन जेव्हा चालतं, गावागावातून दिंड्या चालल्या, तुकाराम महाराजांना वारीला जाता येईना. ऐका, महाराज उद्विग्न झाले. पांडुरंगा, का बरं मला वारीला येता येत नाही? या वर्षी माझी प्रकृती बरी नाही, मला चालता येईना तुझ्या रस्त्याने. मला तू विसरलाय का देवा? का माझा विसर पडिला माय बापा. देवा, तू मला विसरलाय का? मला पंढरपूरला येता येत नाही. तुला माझा विसर पडलाय का? माझ्याकडून काही चुकलंय? माझे दोष तुला कळाले? काही माझी कडो आले गुण दोष. माझे काही गुणदोष तुला कळालेत का पांडुरंगा? म्हणून मला पंढरपूरला येता येत नाही. काय करावं? महाराज बेचैन झाले. कधी मला पांडुरंगाला भेटण्याकरता जाता येईल? का बरं मला या वर्षी पांडुरंगाला भेटण्याकरता जाता येत नाही? महाराजांची अशी उद्विग्न अवस्था झाली. देवा, अरे तुझ्यासाठी सगळं जीवन काट्यावर घातलंय. माझ्या सगळ्या आशा फक्त तूच आहेस. आणि आज मात्र तुम्हाला निराशेच्या भोवऱ्या ढकललंस. या पायाने असं कोणतं पाप केलं का हे पाय पंढरपूरच्या वारीला चालत नाही? या डोळ्यांनी असं कोणतं पाप केलं का हे डोळे पांडुरंगा तुला पाहण्यासाठी येत नाही? का माझे पंढरी न देखती डोळा, का माझे पंढरी न देखती डोळा. काय हे न कळे पापयांचे, काय हे न कळे पापयांचे. का माझे पंढरी नदी कधी डोळा. हे डोळे पंढरपूरला जात पाहत नाहीत, म्हणजे या डोळ्याचं काय पाप? पाय पंते न चलती वाट. तेव्हा काय अपराध केला मी सांग ना? त्या वारकऱ्याला तुकाराम महाराज 66 अभंगाचं पत्र लिहून देतात. सांगितलं, बाबांनो चाललात एवढं पंढरपूरला पांडुरंगाला द्या. का? मी उद्विग्न झालोय, मी कासावी झालोय, माझी प्रकृती बरी नाही आणि देवाला भेटायला मला येता येते. जो निष्ठावान वारकरी ना महाराज, मी त्याच्याबद्दल सांगतोय. जो खरा निष्ठावान, ज्याच्या रक्तात हाडामासात परमार्थ भिनलाय, त्याची अशी अवस्था असते. मग तो सांगतो देवाला, तो वारकऱ्यांना सांगतो तुकोबारा, सांगा देवाला, तुम्ही संत जनी माझी करा विनवनी. काय तुक्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय. देवाकडे गेल्यावर विचारा पांडुरंगाला, काय तुक्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय. तुकोबाचा काही अन्याय झालाय का?
तुकोबऱ्याकडून काही अपराध घडलाय